रामकृष्ण हरी. नमस्कार. वनस्पतीची ओळख युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल अशी देवाजवळ प्रार्थना करून व्हिडिओला सुरुवात करतो. बघा, तुम्हाला मी आज सांगत आहे एकदम एक जबरदस्त असा फॉर्म्युला. हा फॉर्म्युला आपण यूज करा. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, पथ्य पाणी पाळायचं आहे. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो तुम्हाला पथ्य पाळावा लागेल. आपलं व्हिडिओ जर बघायचे असेल, आपले औषध उपचार करायचे असेल तर तुम्हाला पथ्य हे पाळावंच लागेल. तर बघा, पथ्य पाण्यासाठी तुम्हाला चहा हा पूर्णपणे बंद करावा लागेल. तुम्ही कुठलं व्यसन करत असेल तर व्यसन बंद करावं लागेल, चहा बंद करावा लागेल आणि सांगितलेली औषधं करावा लागतील. असा औषध उपचार केल्याच्या नंतर तुम्हाला 100% रिझल्टेबल आपल्या ह्या औषधाने तुम्हाला रिझल्ट येणार आहे. तर बघा, तुम्हाला मी आज वात रोगावरचे काही औषधी उपाय, काही औषधी उपचार सांगत आहे, वनस्पतींचे उपाय सांगत आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका. हा व्हिडिओ संपूर्ण बघा, दुसऱ्यापर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. चला, आज तुम्हाला मी सांगत आहे वात रोगावरचा उपाय. साधे सोपे सरळ उपाय आपल्या घरगुती, आपल्या घरामध्ये असणाऱ्या मसाल्याच्या पदार्थांमधून किंवा आपल्या घराजवळ असणाऱ्या वनस्पतीपासून आपण आपला वातरोग कसा बरा करू शकता, तर त्यावरती मी तुम्हाला एक जबरदस्त असा फॉर्म्युला, एक जबरदस्त असा उपाय सांगत आहे. त्यासाठी पहिला उपाय म्हणजे असा आहे. बघा, 2 दिवसांनी 3 दिवसांनी तुम्ही काय करायचंय, एरंडेल तेल एक 10 ml कोमट पाण्यामध्ये टाकून प्यायचं आहे. काय करायचंय, ज्या ज्या लोकांना वातरोग आहे त्यांनी 10 ml एरंडेल तेल कोमट पाण्यामध्ये टाकून आणि प्यायचं आहे. आणि आपल्या सर्वांना बेल हे माहित आहे, भगवान शंकराला आपण जे बेलपत्र वाहतो, तर बेलाची पानं शिजवून घ्यायची आणि गरम गरम तुम्हाला जसे सोसतील तसे जिथं जिथं तुमचा वात रोगाने दुखतंय तिथं तिथं बांधायचे आहेत. मग गुडघे असतील, सांधे असतील, वाताने जिथं दुखतंय त्याच्यावरती गरम पानं बांधायचे आहे आणि 10 ml तुम्हाला एरंडेल तेल प्यायचं आहे. हा एक उपाय आहे, याने तुमचा वातरोग पूर्णपणे बरा होईल. दुसरा उपयोग वातरोगासाठी असा आहे, तो म्हणजे तुम्ही 40 ml निरगुडीच्या पानांचा रस काढून तो रस सकाळी उपवासी पोटी घ्यायचा आहे. बघा, एकदम जबरदस्त उपाय. निरगुडीचे पानं ताजे आणायचे. पानं कधीही काढत असताना, कुठलीही वनस्पती औषधासाठी काढत असताना ती वनस्पती सकाळी लवकर सूर्योदयाच्या अगोदर काढायची आहेत. पानं रसभरीत, टवटवीत चांगली पानं घ्यायची आहेत. किडलेली, सडलेली, पिकलेली वगैरे पानं घ्यायची नाही. ती चांगली पानं घ्यायची, पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची. धुवून घेतल्यानंतर त्यांचा रस काढायचा. असा 40 ml रस तुम्ही निरगुडीच्या पाल्याचा रस घेतल्यानंतर तुमचा पूर्णपणे वातरोग बरा होईल. त्याचप्रमाणे तिसरा उपाय सांगतो, मेथीचे दाणे, मेथीचं जे बी भेटते त्याची पावडर करायची आणि 3 ग्रॅम पावडर तुम्ही सकाळ संध्याकाळ पाण्याबरोबर घेताय तरी तुमचा वातरोग बरा होईल. निरगुडीचा रस घेताय तरी पूर्णपणे बरा होईल. एरंडेल तेल घेऊन आणि शिजलेली पानं याच्यावर बांधताय तरी तुमचा वातरोग पूर्णपणे बरा होईल. आणि शेवटचा उपाय सांगतो, तो म्हणजे आपल्याला सुंठ ही सर्वांना माहित आहे. तर बाजारामधून तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये सुंठ ही भेटून जाईल. तर सुंठ आणायची आहे आणि ती सुंठ पाण्यामध्ये 2 कप पाणी ठेवायचं आहे आणि सुंठीचा काढा करायचा आहे. 1 कप पाणी आटून द्यायचं. 1 कप शिल्लक राहिल्यानंतर सुंठ टाकून 1 चमचाभर उकळून त्याचा काढा करायचा आहे. त्या काढ्यामध्ये 10 ml एरंडेल तेल टाकायचं आहे आणि ते काढा तुम्ही प्यायचा आहे. सुंठीचा काढा करून त्याच्यामध्ये 10 ml किंवा त्याच्यापेक्षा कमी एरंडेल तेल टाकून ते तुम्हाला सकाळ एक टाइम घ्यायचा आहे. फक्त संध्याकाळी तुम्ही घेऊ शकता. तर हे 1 टाइम घेतल्यानंतर तुमचा पूर्णपणे वातरोग बरा होईल. त्याचप्रमाणे सायटिकामध्ये सुद्धा हा एकदम जबरदस्त उपाय आहे. ज्याला सायटिका आहे, सायटिकावरती सुद्धा हा उपाय गुणकारी आहे. सायटिका बरा होतो, वातरोग बरा होतो. नोईने तुम्हाला जर लकवा गेलेला असेल, पॅरालिस गेलेला असेल, तर लकवा, पॅरालिस, वातरोग आणि सायटिका ह्या फॉर्म्युल्याने पूर्णपणे बरा होतो. तो फॉर्म्युला म्हणजे तुम्हाला माहिती आहे, सुंठीच्या कड्यामध्ये एरंडेल तेल टाकून घ्यायचा आहे. हा उपाय केल्यानंतर सुद्धा वातरोग आणि सायटिका पूर्णपणे बरा होतो. त्याचप्रमाणे इथं खाली नंबर दिलेला आहे मी, ह्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. तुम्हाला आपल्याकडं वातरोगावरती औषध आहे, ती प्रत्येक आजारावर आपल्याकडनं तुम्हाला औषधं हे भेटून जातील. तर बघा, तुम्हाला वातरोग असेल, पॅरालिस असेल, मूळव्याध असेल, कुठला कॅन्सर असेल, तर कुठल्याही आजारावर आपल्याकडे तुम्हाला औषधं मिळतील. आता हे जे उपाय सांगितले तुम्ही स्वतः करायचे, स्वतः करून आणि तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार, तुम्ही तुमच्या जीवनाचे डॉक्टर, तुम्ही हे उपाय तुम्ही स्वतः करून सुखी आनंदी खुश व्हा. कुणाला जर पाहिजे असेल तर आपल्याकडे सुद्धा तुम्हाला औषधं भेटतात. तर औषधं भेटण्यासाठी खाली स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप
व्हॉट्सअप करू शकता, कारण आम्ही अशा एरियामध्ये राहतो का खूप ग्रामीण आणि खेडे भाग आहे, डोंगर जंगली भाग आहे, इथं कुठल्याही मोबाईलला रेंज नेटवर्क नाही आहे. म्हणून आम्हाला ज्या वेळेस काम लागतं त्यावेळेस आम्ही नेटवर्कमध्ये रेंजमध्ये येऊन थांबतो, त्यावेळेस आमचे कॉल लागतात, नाही तर अन्यथा कॉल लागत नाही. म्हणून तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. तर आपल्याकडनं तुम्हाला कुठलंही आयुर्वेदिक औषधं तुम्हाला भेटून जातील, प्रत्येक क्वालिटीचे तुम्हाला आपल्याकडनं औषधं भेटतील. तर त्याच्यासाठी तुम्ही संपर्क करू शकता. ज्याला आरोग्य पाहिजे त्याला आपल्याकडनं आरोग्य, आणि ज्याला रोजगार पाहिजे त्याला रोजगार भेटेल. चला, असेच आपले व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. उद्या भेटू नवीन माहिती नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान.